श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्ताने वर दिलेल्या 2 नंबरपैकी एका नंबरला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश चुकून जरी तू उघडला असशील तर तुझ्यासाठी कुठलाही क्षण वाया जाणार नाही. तर तुझ्या दुर्दैवाला समाप्त करणारा हा पवित्र संदेश तुझ्या भाग्यात मी पाठवलेला संदेश आहे. हा पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुझ्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. आज तुझ्यापासून तुझ्या आयुष्यात एक नवीन वळण येणार आहे. त्या नवीन वळणासाठी तुला तयार केल्या जात आहे. दुःख, त्रास, वेदना या खूप सहन केलं आहेत. मला माहीत आहे. त्या क्षणाला मीही तुझ्या सोबत होतो. आत्ता तुझ्या जीवनाचा पुस्तक मी लिहित आहे. होय, कारण आता रडण्याचे दिवस संपले. तू थकला असशील, खूप त्रासाला असेल, पण हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण हे दुःखाचे, त्रासाचे क्षण शेवटचे असतील. आता इथून पुढे फक्त आनंद आणि खूप काही प्रभाव तुझ्या आयुष्यावर जो सकारात्मक आहे तो पडणार आहे. तुला ते बदल अनुभवायला मिळणार आहे. बाळा, माझी कृपा तुला मिळणार आहे. आज हा पहिला दिवस आहे जेव्हा तू तुझ्या मनाने हा संदेश उघडला आहे. तेव्हा आता शेवटपर्यंत हे ऐकत राहा. चांगल्या गोष्टी तुझ्या मार्गात येऊ लागतील. तुम्ही जे काही नष्ट झाले आहे असे मनात असाल तर ते अधिक पवित्र करून मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे. सगळ्याच गोष्टी एका रेषेत तुमच्या जवळ येऊन पाहत आहेत. ते स्वीकार करा, आनंदी व्हा, कारण माझी मदत तुम्हाला दिल्या जात आहे. मदत त्या क्षणाला प्राप्त होते जेव्हा तुम्ही नामस्मरणाने मला हाका मारता. तेव्हा तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार पाठवण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. तुमच्या मनाप्रमाणे आशीर्वाद मिळतील, चमत्कार घडतील. होय, तुम्ही जे काही अपेक्षा करत आहात ते पूर्ण केले जाईल. ते अद्भुत चमत्कार तुमच्या मार्गात येत आहे. ते तुमच्या जीवनातील अंधकार कायमचा दूर करण्यासाठी येत आहे. बाळा, तुझ्या त्रासामुळे त्रासाला आहे ते त्रास आता तुझ्यापासून वेगळे होणार आहेत. होय, पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझ्या हातावरच्या त्या चुकीच्या रेषा मी पुसून टाकणार आहे आणि त्या जागी सुंदर रेषा मी देणार आहे. ज्यावेळी तुझं भाग्य संकेत होय त्याची सुरुवात आजपासून तुला देणार आहे. घाबरू नकोस. खूप काही परिश्रम घेतले आहेत, त्याचा आज परिणाम आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुला आशीर्वाद देण्यासाठी. होय, तुझे कष्ट व्यर्थ गेले नाहीत. तुझी मागितलेली इच्छा व्यर्थ होणार नाही. तर तुला मोठा आशीर्वाद देण्यात येत आहे, कारण तू माझा निवडक बाळ आहेस. मी तुला निवड करतो आणि तुला पुढे नेण्यासाठी ते स्थिरता प्रदान करतो. कधीही आयुष्यात घाबरू नकोस. काही वेळ कठीण असते, पण ते माझ्या आशीर्वादाने दूरही केले जाते. माझ्या चमत्काराने दूरही केले जाते. विश्वास ठेव माझ्या अनंत शक्तीवर, कारण या अनंत शक्तीचा लाभ तुला मिळवण्यासाठीच आज हा संदेश तुझ्या पुढे आला आहे. कदाचित तुमचे मन काही गोष्टी करताना घाबरत असेल. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही मागे पुढे पाहत असाल तर ते कार्य पूर्ण होईल. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहे. सदैव पुढे जात राहा, कारण
तुमचं उचललेलं प्रत्येक पाऊल तुमच्या यशाने भरणार, आनंदाने भरणार आहे. तुझ्या समस्येचं अंत तुला करून देणारा हा दिव्य संदेश आहे, पवित्र संदेश आहे. पुढील काही मिनिटे या संदेशासोबत माझ्यासोबत तू उपस्थित असला म्हणजे तुझ्या काळजीचे सर्व काही प्रश्न संपणार. माझे आशीर्वाद तुला मिळू लागतील. होय, मनात एकत्र काही विचाराची गर्दी करू नकोस. मला माहीत आहे की या क्षणाला सुद्धा तुझ्या मनात खूप विचार येत आहेत. माझ्यासाठी ते कार्य पूर्ण होईल की ते कार्य पूर्ण होईल. तुला अनेक प्रश्न पडलेले असताना मी तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणतो. बाळा, चमत्कार तुझ्या मार्गात आहे. त्यासाठी तू तयार आहे. जर तयार असशील तर होय म्हण. ते चमत्कार तुलाच मिळणार आहे. तू माझा निवडलेला बाळ आहेस. तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझं भाग्य उदय करण्यासाठीच मी आज इथे उपस्थित आहे. काही लोक काही कारणामुळे तुझ्यापासून दूर झाले आहे. होय, होऊ दे, कारण त्याच्यात ती निभवण्याची आणि तुला जपण्याची ती ताकद नाही, क्षमता नाही. म्हणूनच ते लोक तुझ्या दूर झाले आहेत. होय, तेच वारंवार शत्रू देखील करत आहेत. मला सर्व काही कळत आहे बाळा. तरी देखील निश्चिंत राहा. आम्ही तुझ्यासाठी कार्य करत आहोत. आमचे कार्य तुला जरी आज स्पष्टपणे दिसले नाही तरी ते देखील पडद्याआड सतत सुरू आहे. हा ब्रह्मांड तुम्हाला मदत करतो. या ब्रह्मांडातून येणारी ऊर्जा तुम्हाला मदत करते. जी देवी शक्ती आहे ती परमेश्वराची शक्ती तुम्हाला सहाय्य करते. तुमच्या अडचणींना दूर करण्यासाठी तुम्हाला निवडले गेले आहे. आज जो कोणीही माझा प्रिय बाळ या संदेशाला एकाग्र मनाने स्वीकार करतो त्याच्या जीवनातून, आयुष्यातून काही गोष्टी मी हलवत आहे. जर तुम्हाला याचा त्रास झाला तर तो काही क्षणसुद्धा होऊ शकतो. होऊ द्या, पण त्या पीडात, ते त्रास, ते दुखणं, त्या वेदना आणि ते त्रासदायक. कधी काही लोक विसरतात की देव न्याय करतो आणि न्याय होतो. जो दुसऱ्याला नेहमीच फसवण्याचा प्रयत्न करतो त्याला न्याय दिला जाईल. देव मोठा न्याय करतो. जर तुझा देवावर विश्वास असेल तर, देवाच्या न्यायावर विश्वास असेल तर, देव मला न्याय हवा आहे, माझ्यासोबत न्याय करा असे टाईप करा. कधी काही फसवले तुमच्या अवतीभोवती निरंतर असतात. तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही, कारण ते कधी मित्राच्या रूपात, कधी कुणाच्या रूपात, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात तुमच्या जवळपास असतात. जेव्हा एकदा नातं शुद्ध खूप फसवणुकीसाठी तुमच्या जवळ येऊ लागतं तेव्हा सावध व्हा. कारण जर तुम्ही सावध असाल तर ज्या पुढील त्रासदायक घटना घडू शकतात त्यापासून तुम्ही वाचाल. तुम्ही निर्भय व्हाल, कारण देव तुमच्या पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.